9 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा, अखेर एसीबीच्या जाळ्यात अडकला नगर परिषदेतील अभियंता. आपण पाहत आहात जीडी न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. वर्धा नगर परिषदेमध्ये सुरू असलेल्या कथित टेंडर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रीय बजरंग दलाने सप्टेंबर 2025 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत आवाज उठविला होता. नगर परिषदेतील काही अधिकारी संगनमत करून ऑफलाईन टेंडर प्रक्रियेत विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळवून देत असल्याचा आरोप संघटनेने केला होता. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. राष्ट्रीय बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेतील काही अधिकारी टेंडरची माहिती निवडक ठेकेदारांपर्यंत आधीच पोहोचवत होते. त्यामुळे स्पर्धात्मक प्रक्रिया बाधित होत असून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या मोहिमेनंतर अनेक टेंडर प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्या, मात्र भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला नसल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान 2 जून 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी नागपूर पथकाने वर्धा नगर परिषदेचे नगर अभियंता संदीप दोईजड यांना लाच प्रकरणात अटक केली. एसीबीच्या माहितीनुसार एका ठेकेदाराचे सुमारे 9 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी अभियंत्याने 2.50 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराला 2 लाख रुपये रोख रक्कम कार्यालयाशी संबंधित बाथरूममध्ये ठेवण्यास सांगण्यात आले होते. रक्कम ठेवल्यानंतर आरोपीने त्या ठिकाणी कुलूप लावल्याचे सांगितले जाते. याचवेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत संदीप दोईजड यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे नगर परिषद परिसरात एक खळबळ उडाली. या कारवाईनंतर राष्ट्रीय बजरंग दलाने आपल्या पूर्वीच्या आरोपांची आठवण करून देत नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधातील लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेतील विविध कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण पाहत आहात जीडी न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव.